सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, उद्या आहे पौष पौर्णिमा 3 जानेवारी 2026. या पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हटले जाते. दत्त उपासक लक्ष्मी उपासकांसाठी ही पौष पौर्णिमा फार महत्त्वाची समजली जाते. मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू, अभ्यासात प्रगती आणि नोकरीत हमखास यश. तसेच ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि शुक्र ग्रहांचे अशुभ परिणाम असतात त्यामुळे त्या जातकाला आर्थिक लाभ म्हणावे तसे मिळत नाहीत. म्हणजे कोणतेही कामात कितीही कष्ट केले, मेहनत केले तर म्हणावे सारखे म्हणेल तसे यश हाताला लागत नसेल, लग्न कार्य सुद्धा योग्य वेळेमध्ये जमून येत नसेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये सतत तोडजोड करावी लागत असेल, सतत भांडण तंटे होत असतील, फार निराशा निर्माण होत असेल तर अशा व्यक्तींसाठी प्रत्येक पौर्णिमेला म्हणजेच महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला गुरु आणि शुक्र ग्रहांच्या उपासना तसेच इतर काही आध्यात्मिक धार्मिक उपाय केल्यामुळे जीवनात निश्चित सकारात्मक बदल होण्यास, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते. वर्षातील पहिली पौर्णिमा. शास्त्रानुसार वर्षाची पहिली पौर्णिमा ही पूर्ण वर्षाचा पाया असते. आज मी तुम्हाला एक गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करावायचा हवा. मग तुमची मुलं लहान असो किंवा शाळेत जाणारे असो किंवा नोकरीच्या शोधात असलेले तरुण असो, अशी कोणती वस्तू आहे जी मुलांवरून उतरून टाकण्यास त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होते, त्यांच्या बुद्धीला चालना मिळते आणि नोकरीत यश मिळते. अर्थात मैत्रिणींनो, यामध्ये आपल्या देवावरचा विश्वास आणि श्रद्धासुद्धा खूप महत्त्वाची आहे. कुठलीही गोष्ट करताना मनापासून केली तर ते नक्की साध्य होते. उगीच करायचे म्हणून केले तर ते कधीच साध्य होत नाही. मंत्र, पाठ, साधना, उपासना आपल्यामध्ये असणारी सकारात्मकता वाढीला लागून योग्य दिशा मार्गदर्शन मिळण्यास ब्रह्मांड या ऊर्जेचा स्तोत्र आपल्यापर्यंत पोचवून योग्य कार्य सफलता मिळत असते, असे विशेष करून मानसशास्त्रात सांगितले आहे. मंत्र पठणामुळे ज्या स्पंदने व्हायब्रेशन आहे ते आपल्या भोवती तयार होत असतात, त्यामुळे आपले आभामंडळ प्रभावी आणि ऊर्जावान होण्यास चांगली मदत मिळते. मैत्रिणींनो, मी अश्विनी भोसले आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, वास्तू ज्योतिष, आध्यात्मिक शिवपुराण, साधना, उपासना, धर्म अशा विविध गुण शास्त्रीय आध्यात्मिकताची माहिती घेण्यासाठी आपले हे आध्यात्मिक शिवपुराण चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच दिलेले बेल आयकॉनला चिन्हसुद्धा दाबून, जेणेकरून आमचे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भेटेल. त्यामुळे आपला एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. चला तर मग आपण आपल्या आजच्या भागामध्ये माहिती करून घेऊया. कोणते करावेत मंत्र, पाठ, कोणती करावी उपासना या पौर्णिमेच्या दिवशी आणि या पौर्णिमेपासून. मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यातलाच माहीत आहे की या चंद्राचा प्रभाव हा आपल्या मानसिक स्थितीवर निश्चितपणे होत असतो. ज्याप्रमाणे समुद्राची भरती ओहोटी ही चंद्रावर अवलंबून असते, त्याचप्रमाणे मनाचे मानसिक स्वास्थ्य मानवाच्या मानसिक स्थितीवर सुद्धा या चंद्राचे अधिराज्य असते, प्रभाव असतो, असे आता अनेक संशोधनांना सुद्धा सिद्ध झाले आहे. आपल्या आध्यात्मिक पुराणात म्हणजे शास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेच होते, परंतु आता संशोधनावर सुद्धा सिद्ध झाले आहे. म्हणून असा पूर्ण चंद्राचा प्रभाव या पौर्णिमेच्या दिवशी होत असल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या दिवशी मानवी मनावर जास्त प्रमाणामध्ये टाकत असतो. म्हणून आपल्या धर्मशास्त्रात, ज्योतिषशास्त्रात या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही व्रतवैकल्य, उपाय आणि सेवासुद्धा सांगितलेल्या आहेत. मैत्रिणींनो, ही झाली धर्मशास्त्रामध्ये शास्त्रीय बाजू. भक्तो, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असतात. पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते, कारण कोजागिरी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा आणि पौष शाकंभरी पौर्णिमा या 3 पौर्णिमा वर्षामध्ये विशेष आणि महत्त्वाच्या मानल्या जातात. या पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीचा जन्म झाला, म्हणजेच एक प्रकाराची ही माता लक्ष्मी, अन्नपूर्णा, नवदुर्गाचा वास असतो. म्हणून ही पौर्णिमा हा देवीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी माता देवीची पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते. जो व्यक्ती तिची सेवा, उपासना, उपाय करतो त्या व्यक्तीला माता देवी सुख, समाधान, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि म्हणून या पौर्णिमेला रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून देवी दुर्गा, देवी लक्ष्मी, भगवान कुबेर, इंद्रदेव आणि चंद्रदेव यांचे पूजन केले जाते. पौष पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो. तो त्यांच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो. म्हणून प्रत्येकाने 15 मिनिट का होईना चंद्रप्रकाशामध्ये आवर्जून उभे राहायचे आहे, ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्रदोष हा दूर होतो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. धार्मिक दृष्टीने पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात, कारण गंगेच्या पाण्यामध्ये लक्ष्मी वास्तव्य करत असते. परंतु सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही. घरच्या घरीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. एक चिमूटभर हळद ही आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीपत्र. बघा, तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जर आपण तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यात टाकले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून आपण एक तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे गाईचं कच्चं दूध. बघा, या दिवशी दुधाला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून या दिवशी जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केले तर आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्रदोष हा दूर होतो. तसा प्रत्येक कामामध्ये यश मिळते. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. म्हणून तुम्हाला गाईचं कच्चं दूध 1 चमचाभर हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या 3 वस्तू टाकून तुम्हाला या पौर्णिमेला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे. ही वस्तू टाकल्याने श्रीमंतीचे योग येतील. जीवनातील सर्व अडचणी, संकट, शत्रू, करणीबाधा नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. तशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की आपलं मन खूप हुशार आहे, पण अभ्यासात त्याचं मन लागत नाही. काही मुलं खूप मेहनत करतात, पण परीक्षेच्या वेळी सगळं विसरतात. मोठ्या मुलांच्या बाबतीत काय होतं, मुलाखतीपर्यंत जातात पण शेवटच्या क्षणी नोकरी हातून जाते. घरामध्ये चिडचिड वाढते. तुम्हाला वाटतं की हे सर्व सहज होत नाही. अनेकदा मुलांच्या प्रगतीला दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जेचा विळखा बसलेला असतो. बाहेरच्या जगातील स्पर्धा, लोकांच्या नजरा आपल्या मुलांच्या कोमल मनावर आणि प्रगतीवर परिणाम करतात. आपण कितीही दुर्लक्ष केलं तरीही नजर ही गोष्ट सत्य आहे. मुलांच्या भविष्यासाठी मुलांची मानसिकता, मुलांची चिडचिड कमी होते. एकाग्रता, अभ्यासात मन एकाग्र होण्यासाठी सौभाग्यवृद्धी, मुलांच्या कुंडलीतील दोष कमी होऊन भाग्याचा साथ मिळतं. आईच्या हाताने केलेला हा उपाय जगातील कोणत्याही मंत्रापेक्षा जास्त शक्तिशाली असतो, कारण त्यात निस्वार्थ प्रेम असतं. मुलांना ओम श्राम श्रीम सम चंद्रमसे नमः या मंत्राचा 5 वेळा चंद्रदेवाकडे बघून मंत्र जाप करायला लावा. काळी मिरी आणि खडे मीठ या दोन्हीमध्ये तंत्रशास्त्र सांगते की वास्तूनुसार यात नकारात्मकता शोषून घेण्याची अपार शक्ती आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6:30 ते 8:30च्या दरम्यान करायचा आहे. आपल्या उजव्या मुठीत 5 काळे मिरे आणि थोडे मीठ घ्या. मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसवा. मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा हे मोठे मीठ फिरवा. फिरवताना मनात प्रार्थना करा, माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व बाधा, दृष्ट आणि नकारात्मकता दूर होऊ दे. त्याला अभ्यासात आणि कामात यश मिळू दे. आणि हे मिरे आणि मीठ घराबाहेर नेऊन जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हे घरात टाकू नका. हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला मुलांच्या वागण्यात किंवा उत्साहात अनुभव जाणवेल. फक्त विश्वास ठेवा. हा श्रद्धा नाही तर फक्त सकारात्मक ऊर्जेची मांडणी आहे. जेव्हा आपण मुलांवरून ही नजर उतरवतो तेव्हा त्यांच्याभोवती असलेले अडथळे दूर होतात आणि त्यांना यशाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. आत्ता माहिती करून घेऊया की या दिवशी काय बरं केलं पाहिजे. या पौष पौर्णिमेच्या दिवशी किंवा येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला सर्वप्रथम मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या जातकाच्या प्रतिकेमध्ये गुरुग्रह, तसे शुक्रग्रह आणि चंद्रग्रह सुद्धा अशुभ स्थितीमध्ये असतील तर अशा वेळेला सध्याच्या परिस्थितीमध्ये चंद्र, गुरु किंवा शुक्रग्रहाची महादशा सुरू आहे. अशा व्यक्तींनी या पौर्णिमेच्या दिवशी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरुवे नमः किंवा आपल्याला माहीत असलेला कुठलाही गुरुग्रहाचा मंत्र जास्तीत जास्त पठण करायचा आहे. साधारणतः 11 किंवा 21 माळा जप, अर्थात एक माळेमध्ये 108 मणी असतात. कोणत्याही माळेने या मंत्राचा जप करू शकता. अशा पद्धतीने 11 किंवा 21 माळा जप करायला आहे. तुम्ही नक्की अनुभव घ्या. एखाद्याचं लग्न जुळत नाही, सांसारिक सुख नाही, सतत प्रत्येक कार्यामध्ये अडचणी येत आहेत, अपयश येत आहे, जीवनाची योग्य दिशा मार्ग मिळतच नाही, सर्व करून सुद्धा आपण तिथेच आहोत, तर या सर्व गोष्टीमध्ये यश मिळावं असा संकल्प, प्रार्थना उच्चारून करून आपल्याला हा मंत्र करायचा आहे. अर्थात या मंत्राचे पठण करताना पिवळ्या कलरच्या आसनावर बसून ईशान्य दिशेकडे तोंड करून बसावे, अतिउत्तम मानले जातात. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमकवत आहे किंवा शुक्राची महादशा अंतर्दशा चालू आहे त्यांना विशेष करून
आर्थिक बाबतीमध्ये यश मिळत नाही, सांसारिक यश मिळत नाही, पैसा काही केला टिकत नाही, कितीही कष्ट केले तरी आर्थिक स्थळ तुमचा होत नाही, तसेच वैवाहिक आयुष्यामध्ये अपयश येते, अशा व्यक्तीने शुक्राचा मंत्र ओम शुक्राय नमः किंवा ओम भार्गवाय नमः किंवा लक्ष्मीचा बीज मंत्र ओम श्रीम नमः या स्फटिकाच्या माळेनेही केला. लाल वस्त्रावरती बसून आग्नेय दिशेकडे तोंड करून 21 वेळा किंवा 108 माळा मंत्र पठण करावा. दर पौर्णिमेला सुरू करावा. आपल्याला नक्कीच याचा अनुभव बघायला मिळेल, परंतु याची सुरुवात मात्र या पौष पौर्णिमापासून केल्यास अतिउत्तम. पुढे 11 पौर्णिमेपर्यंत हा मंत्र जप करावा. हे फार शुभ आणि सौख्यकारक समजलं जातं. आता ज्यांच्या कुंडलीतील चंद्रग्रह अशुभ आहे त्यांनी हा मंत्र जाप सुद्धा करू शकता. चंद्रग्रह अशुभ असणाऱ्याने ओम सोमाय नमः या मंत्राचा 11 माळे जप करावा. किंवा आता जे दत्तक उपासक आहेत त्यांनी गुरुचरित्रातील 18वा अध्याय टेंबे स्वामी महाराजांनी असलेले दिव्य असे श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे 1 दिवसीय पारायण या पौर्णिमेला करावा. किंवा दत्तस्थानी दर्शन घेऊन श्री दत्त उपासक आणि कुठलाही मंत्र पठण करावा. मंत्राचा जास्तीत जास्त 3 माळे 21 माळा जप करावा. लक्ष्मी उपासकाने श्रीसुक्ताचे 16 किंवा 21 पाठ हवन करून करणे किंवा नुसते पठण केले तरी फार प्रभावी परिणाम या पौर्णिमेच्या दिवशी केलेले या पाठाचा मिळत असतो. तसेच शिव उपासिकांनी या दिवशी रुद्रपाठ केल्याने श्रीकारण आणि लक्ष्मीकारक समजल्या जातात. तसेच शिवलीला अमृतातील 11वा अध्याय या दिवशी वाचन केल्याने विशेष फळ प्राप्त होते. भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे, शिवपिंडीवर पंचामृताचा किंवा उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने आरोग्य चांगले राहते आणि मनोकामना पूर्ण होतात. महालक्ष्मीकारक उपाय दर पौर्णिमेला करणे संपन्न कारक समजले जाते. या सर्व मनोकामना पूर्ण करणारा दिवस तिथी म्हणजे पौष पौर्णिमेचा दिवस. या दिवसापासून आपण पौर्णिमेचे सुद्धा उपाय करू शकतो. मैत्रिणींनो, या पौष पौर्णिमेपासूनच अत्यंत पवित्र समजले जाणारे माघ महिन्यातील तीर्थक्षेत्रातील स्थान सुद्धा या पौष पौर्णिमेपासून सुरू होत असतं, आरंभ होत असतो. शिवाय या दिवशी शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे. म्हणून या दिवशी जमेल तसे गरजवंतांना अन्नधान्याच्या स्वरूपात अवश्य आपल्याला शक्य होईल त्या प्रमाणामध्ये मदत करू शकता, दान करू शकता. तर भक्त हो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा. धन्यवाद.